रामकृष्ण हरी मंडळी आणि जय शिवराय. आता तुम्ही म्हणता विशाल उर्फ एवढा सकाळी सकाळी चालला तरी कुठे? त्याचं झालं असं की आज होता सुट्टीचा दिवस आणि मग म्हणलं कुठेतरी फिरून यावं. फिरायला जायचं आणि सोनू बरोबर नाही असं कधी होईल का? सगळ्या फॅमिलीला घेऊन आम्ही चाललो होतो शनिदेवाच्या दर्शनासाठी. देवाच्या दर्शनाला जायचं म्हणून आम्ही सकाळी पाठ लवकरच उठलो. तेवढ्यातच आमचा मने आला आणि मला म्हणाला, मालक मला पण यायचंय शनिदेवाचं दर्शन करायला. त्याला म्हणलं तू कर घराचं राखण. घराचं सगळं आवरून झाल्यानंतर आमची मम्मी सगळ्यात शेवटी आली. तिला म्हणलं अगं घे पटकन बसून, आपल्याला 128 किलोमीटर लांब जायचंय. जाता जाता शिरूर मध्ये आम्ही भरला गाडीमध्ये सीएनजी आणि सकाळी लवकर उठल्यामुळे आमचा सोनू लागला होता झोपेला. आमचा सोनू लागला झोपायला आणि सोनूची काकू लागली त्याच्याकडे बघायला. आमचा सोनू म्हणाला हो काकी बाजूला. शेजारीच मला आणि माझ्या बायकोला दिसलं मोगऱ्याचं झाड. मोगऱ्याच्या झाडाला चांगलीच लागली होती फुलं. मी एक छानपैकी एक फुल तोडलं आणि म्हणलं ते द्यावं माझ्या बायकोला. मग मी गेलो माझ्या बायकोकडे आणि बायकोला दिलं फुल. पण बघतो तर काय, तिच्या हातामध्ये होती भरपूर सारी फुलं. मी फुल दिल्यावर बायको झाली खुश. त्यानंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. प्रवास करता करता तिथे सूर्यदादाचं आगमन पण झालं होतं. सगळीच मी गाडीमधून उतरलो. शनी शिंगणापूरला मी पहिल्यांदाच आलो होतो, त्याच्यामुळे हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स होता. आमच्या सोनूने घेतलं पूजेचं ताट. आता म्हणला मी हे ताट सोडतच नाही.